मास यासाठी पाळला जातो. राजांना 40 दिवस वेदना झाल्या. आपल्याला वेदना काय असतं हे जाणवलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. मग असे कॅप्शनवाले व्हिडिओ तुम्हालाही बनवायचे आहेत आणि तुमच्या रील्स आणि शॉर्ट्स तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये ठेवायचे आहेत, व्हायरल करायचे आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय झालं की खूप दिवस झालं शॉर्ट्स बनवतोय आपण, पण एकदम प्लेन, त्याच्यामध्ये कॅप्शन येत नव्हते. म्हणजे जे बोलतात ते त्याचे ते कॅप्शन जनरेट होत नव्हते. आणि प्रॉब्लेम कुठं व्हायचा, इंग्लिश किंवा हिंदी असेल तर होतं, पण जेव्हा तुमची मराठी लँग्वेज असेल तेव्हा खूप प्रॉब्लेम्स होतात. तेच सॉल्व करण्यासाठी प्रयत्न केले, काही साईट्स पण चेक केल्या. पेड आहेत, पण आपल्याला पेड नको, आपल्याला फ्रीमध्येच काम करायचं आहे, कारण लगेच पेड घ्यायला परवडत नाही. म्हणून मग मी ॲडोबचं जे आहे वेबसाईट ती दाखवतो तुम्हाला. प्रीमियरमध्ये मी आता ट्राय केलं, पण एका मित्राला विचारलं होतं, त्याने सांगितलं की ॲडोब एक्सप्रेस म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये हिंदी आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की तुमची जेव्हा बोलता ना तेव्हा ते येत नाही. आता इथं बघू शकता तुम्ही, हे होतं आहे, पण आता इथं पॉज घेतला आहे. मग पॉज घेतल्यानंतर काय होतं की 40 दिवस हे पुढं गेलं टेक्स्ट, पण ते मागून टाईप उशिरा झालं. मग हे प्रॉपर वाटत नाही आहे. मग हिंदी म्हटल्यानंतर बघा, आता हिंदीचं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आता हा एरर बघा, पटकन येऊन गेलं. तर हे ऑनलाईनमध्ये होतं आणि हिंदी लँग्वेज असल्यामुळे तिथं बघा, आता बोलतात वेगळं, ते सगळं खूप प्रॉब्लेम येत होता. मग बाकीच्या पण साईट्स होत्या, OPS क्लिप्स म्हणून पण साईट होती, त्याच्यावरती पाहिलं ते पेड आहे. मराठी लँग्वेजसाठी प्रॉब्लेम येत होता. मग शेवटी डोकं लावलं की आपण प्रीमियरमध्येच ट्राय करून बघू. थोडे होईल कष्ट, पण प्रीमियरमध्ये ट्राय करू. म्हणून आता प्रीमियर ओपन केलं आहे आणि त्याच्यामध्ये ट्राय करायला घेतलं आहे. तर बऱ्यापैकी इफेक्ट झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला डायरेक्ट फायनल आउटपुटच दाखवतो. आता बघा, हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये टेक्स्ट. आता पुढं आणखीन करायचं राहिलं आहे. एवढंच टेक्स्ट केलेले आहेत. हेच सुरुवातीला फक्त एका टेक्स्टला इफेक्ट देताना थोडा त्रास होतो, बाकी काय तुम्हाला कॉपी पेस्टच करायचं आहे. तर हे कसं केलं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्हाला अशा रील्स क्रिएट करायच्या असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओ थ्रू पाहून करू शकता. चला तर मग दाखवतो तुम्हाला मी कसं केलं. चला तर मग तुम्हाला तो टेक्स्ट इफेक्ट कसा द्यायचा हे मी दाखवतो. आपण या टेक्स्टला दिलेला आहे, तो कसा दिला ते मी सांगतो. पहिले तुम्हाला मी व्हॉइस ऐकवतो की नक्की काय आहे तो. बलिदान मास यासाठी पाळला जातो, एवढेच टेक्स्टला आपण इफेक्ट देणार आहे. बाकी पुढं सेम इफेक्ट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. तर त्याच्यातला पहिला शब्द आहे बलिदान मास, यालाच आपण देतोय. तर आपण हे डिलीट करून परत मी तुमच्यासमोर करून दाखवतो. टेक्स्ट घ्यायचा, टेक्स्ट इफेक्टमध्ये इथं टाईप करायचं बलिदान मास, हा आपला टेक्स्ट आहे. याला तुम्ही इफेक्ट कंट्रोलमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते इथल्या टेक्स्टमध्ये जाऊन CSS म्हणजे तुम्हाला जे काय कलर कॉम्बिनेशन वगैरे पाहिजे ते ॲड करू शकता. आणि त्याला बरोबर सेंटरला इथून ॲड करा. त्यानंतर सुरुवातीला आता हे याच्या स्टार्टिंगला ते घ्या आणि इथं ओके टाईमलाईन मोठी करा, बरोबर कळेल. आता बलिदान मास एवढाच टेक्स्ट का घेतला आपण की पुढच्या टेक्स्टला परत तो दुसरा वेगळा इफेक्ट वाटला पाहिजे. आता एकदाच पॉपअप होईल बलिदान मास आणि पुढं जे काय असेल ते. पण एवढं न करता आपल्याला फक्त तेवढेच 2-2, 3-3 टेक्स्ट घ्यायचे, त्याच्यामुळे इफेक्ट जरा चांगला वाटतो. मग आता आपण घेतो बलिदान मास एवढ्याच टेक्स्टला. तो ऐकू आपण की कुठपर्यंत आहे बलिदान मास टेक्स्ट. मग तिथं तो आपल्याला टेक्स्ट कट करायला इथपर्यंत, बलिदान मास याच्या इथपर्यंतच. हां, हे जे ऑडिओचं आहे ना त्याच्यामुळे फायदा, त्या फ्रिक्वेन्सीमुळे फायदा होतो की तुम्हाला कट कुठे घ्यायचं आहे ना ते कळून जातं. मग इथे आपण आता काय करू, हे कट करून घेऊयात. आपल्याला इथपर्यंतच. एक मिनिट, थोडं झूम करतो आणि इथे कट करू आणि हे ओके. इथपर्यंतच टेक्स्ट आहे बलिदान मास, हां इथपर्यंतच आहे. आता याला बरोबर प्रॉपर सेंटरला घेऊयात. पोझिशनमध्ये जाऊन सेंटरला, इथून आलो, इथं सेट केलं 65. मिनिमम रेंज तुम्ही बघू शकता, मिनिमम किती आपण लहान करू शकतो. त्यानंतर सेंटरला मॅक्सिमम, ज्याच्यामध्ये परत बाहेर नाही गेलं पाहिजे, तिथं 105 स्केल मी सेट केला आहे. आणि थर्डला 95ला मी तिथंच ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं, ट्रान्सफॉर्म इफेक्ट कंट्रोलमध्ये जाऊन ट्रान्सफॉर्म इफेक्ट आहे तो याच्यावरती अप्लाय केला. त्याच्यानंतर याच्यामध्ये जाऊन यूज कंपोजिशन्स एक
क्लिक केलं आणि शटर अँगल 360 सेट केला, त्याच्यामुळे स्मूथनेस आला. मग आता हे बघा असा इफेक्ट आहे. आता हे एकच आहे त्याच्यामुळं हे नाही वाटणार, व्यवस्थित नाही वाटणार. जेव्हा तुम्ही प्रॉपर आता हे आहे, आता इथून पुढं कॉपी करू याला आणि पुढं टेक्स्ट आहेत, यासाठी पाळला जातो. आता यासाठी पाळला जातो हे 3 वर्ड आहेत, तर आपल्याला ते 3 घेऊन नाही जमणार, त्याच्याऐवजी 2च घ्यायला लागेल. की यासाठी कसं म्हणतं, यासाठी पाळला 2च वर्ड घेऊ, कारण आपण जे आहे मॅक्झिमम लिमिट ते 2 वर्ड्सच ठेवलं आहे. त्याच्यामुळे हे बघा आता इफेक्ट व्यवस्थित वाटेल. हां, पाळला जातो. पुढं काय टेक्स्ट आहे, राजांना. हे फक्त याच्यावरती क्लिक करा, अल्टवरती क्लिक करा, त्याच्याबरोबर लाईनला घ्या, राजांना जे वर्ड आहे तिथं सेट करा, त्याच्यावरती क्लिक करा, वर्ड चेंज करून टाका, राजांना. हां, आता ते काय फक्त कॉपी पेस्ट केलं तरी हां. आता इथं काय होईल, एकच टेक्स्ट आहे, तो सेंटर साईडला येईल. मग तेव्हा पोझिशनला आपण काय हे नाही सेट केलं, की फ्रेम नाही सेट केलेली, त्याच्यामुळे तिथून तुम्ही ते चेंज करू शकता. सेंटरला घ्या, मग ते बरोबर प्रॉपर तुम्हाला वाटेल. ठीक आहे. मग हा जो तुम्ही सेट केला आहे, याला तुम्ही इफेक्ट कंट्रोलमध्ये प्रीसेट म्हणून पण सेव्ह करू शकता. ट्रान्सफॉर्मवरती जा, राईट क्लिक करा, सेव्ह ॲज अ प्रीसेट, आणि मग इथे तुम्ही त्याला नाव देऊ शकता की टेक्स्ट पॉपअप, कारण तो इफेक्ट आहे. सॉरी, मी मराठी टाईप केलं, ते टेक्स्ट पॉपअप, आणि ते तुम्ही सेव्ह करू शकता. आता मी ऑलरेडी सेव्ह केले, त्याच्यामुळे मी आता काही सेव्ह नाही करत. मग नंतर तुम्हाला फक्त यूज करायचं असेल तर टेक्स्ट घ्या, याच्यामध्ये आपण ज्या नावाने सेव्ह केलं आहे टेक्स्ट पॉपअप, ते कॉपी करा आणि त्याच्यावरती पेस्ट करा, ठेवा, आणि इथून त्याला फक्त इफेक्ट द्या, झालं. तुम्हाला बाकी काही जास्त करायची गरज नाही. हे बघा सगळं एडिटिंग करून वगैरे फायनल व्हिडिओ झाला आहे. हाच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही हे शॉर्ट्सवरती अपलोड केले, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आणि आवडला असेल तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.